टाहाकारीचे माजी सरपंच बादशाह एखंडे व समशेरपूर सोसायटीचे चेअरमन सोमनाथ मेंगाळ यांची टाहाकारी येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिरात नवस्फूर्ती। गेल्या काही दिवसांपासून अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांना डॉक्टरांनी मणक्याचा आजार सांगितला होता। त्यानंतर काही दिवस मणक्याच्या आजारासाठी माजी आमदार वैभव पिचड यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले, परंतु त्या उपचाराने त्यांना काही फरक पडेना। म्हणून मुंबईच्या डॉक्टरांनी माजी आमदार वैभव पिचड यांना मणक्याचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता। मणक्याचे ऑपरेशन ही अतिशय गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया असल्याने या आजारातून त्यांना बरे वाटावे तसेच मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी काही दिवसापूर्वी टाहाकारीचे माजी सरपंच बादशाह एखंडे यांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्या वजना एवढा गुळाचा प्रसाद यात्रेनिमित्ताने जगदंबा माता मंदिरात वाटप करण्याचा नवस केला होता। त्याचबरोबर समशेरपूर सोसायटीचे चेअरमन सोमनाथ मेंगाळ यांनी सुद्धा यावेळी 51 नारळ जगदंबा मंदिरात फोडण्याचा नवस बोलला होता। ठरल्याप्रमाणे माजी आमदार वैभव पिचड यांची मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने माजी आमदार वैभव पिचड यांचे कट्टर समर्थक असलेल्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आज टाहाकारी येथील नवस्फूर्ती केली। यावेळी माजी आमदार वैभव पिचड यांच्या मातोश्री हेमलताताई पिचड, माजी सभापती दादा पाटील वाकचौरे, माजी पंचायत समिती सदस्य राहुल बेनके, अण्णासाहेब एखंडे, अशोक वाळीबा एखंडे, संकेत एखंडे, टाहाकारीचे उपसरपंच बाळासाहेब एखंडे, शिवाजी एखंडे, योगेश महाले, स्वर सम्राज्ञी वर्षा एखंडे तसेच जगदंबा माता यात्रा कमिटीचे सदस्य व समस्त भाविक आणि ग्रामस्थ उपस्थित होते।